जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 37(1)(3) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे। हा मनाई आदेश 7 जुलै 2026 दुपारी 1 ते 21 जुलै 2026 रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच पुढील 15 दिवसांसाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात लागू असेल। या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यात पुढील कृत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यास आली आहे। हत्यारे बाळगण्यास बंदी, सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापत करू शकणारे कोणतेही हत्यार सोबत घेऊन फिरण्यास सक्त मनाई आहे। स्फोटक आणि दाहक पदार्थ, शरीराला इजा पोहोचवू शकणारे कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेण्यावर बंदी असेल। दगडफेक व शस्त्र जमा करणे, दगड किंवा अस्त्रे फेकण्याची साधने तयार करणे, जमा करणे किंवा ती सोबत बाळगण्यावर कायदेशीर कारवाई होईल। क्षोभकारक भाषणे व हावभाव, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे कोणतेही भाषण करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणण्यास मनाई आहे। घोषणा आणि वाद्ये, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणेल अशा घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवण्यावर प्रतिबंध असेल। पुतळे दहन, कोणत्याही व्यक्तीच्या आकृतीचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे अथवा पुतळे दहन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान या आदेशातून काही घटकांना महत्त्वपूर्ण सूट देण्यात आली आहे। ज्या वृद्ध किंवा दिव्यांग व्यक्तींना लाठीशिवाय चालणे शक्य नाही त्यांना लाठी बाळगण्याची परवानगी असेल। तसेच शासकीय कर्तव्यावर असलेल्या ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगणे अनिवार्य आहे त्यांना हा नियम लागू होणार नाही। नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाने दिलेल्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। नियम मोडणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे।